नमस्कार मंडळी, शेती माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत. आणि खरोखर मंडळी, शेतकऱ्यांच्या घराच्या समोर 4 चाकी गाडी किंवा ट्रॅक्टर ही शोभा देत नाही, परंतु 2 बैल जर असले तर नक्कीच शेतकऱ्याच्या घराचा हा साज वाढल्याशिवाय राहणार नाही. तर हाच व्हिडिओ मी आज बनवला आहे. तर नक्कीच आपल्याला सुद्धा बघायचं आहे की व्हिडिओमध्ये मी काय काय या ठिकाणी तुमच्यासोबत शेअर केलं आहे. तर खरोखर मंडळी, जर शेतकऱ्यांच्या घराच्या समोर जर असे 2 बैल जर असे बांधील जर असतील तर नक्कीच शेतकऱ्याचा घराचा या ठिकाणी साज वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि खरोखर आपण जर बघितलं तर गोठ्यामध्ये जर असे बैल आणि गाय त्या ठिकाणी जर असली तर नक्कीच असा भरगच्च असा आपला गोठासुद्धा त्या ठिकाणी दिसणार आहे. आणि खरोखर मी तुम्हाला सांगते की 1 वर्ष आमच्याकडे बैलसुद्धा नव्हते आणि गाय पण नव्हती. तर या ठिकाणी अगदी असं मागे गोठ्यातसुद्धा जावं वाटत नव्हतं, अगदी सुनं त्या ठिकाणी वाटत होतं. तर खरोखरच आपल्या जे शेतकऱ्याची जी शान आहे आणि मान आहे, तर खरोखर 2 बैल नक्की शेतकऱ्याच्या घरी असले पाहिजेत. आणि खरोखर आता जो बैल पोळा हा सण आता जो येणार आहे, तर आमचा शेतकरी मात्र खूप आनंदात हा सण साजरा करत असतो. आता शेतकऱ्यांच्या घरी बहुतेक घरी असे बैलजोडीसुद्धा नाही, परंतु आमच्या खेड्यागावात घरोघरी हे बैल जाणार आहे आणि त्यांची खूप छान प्रकारे अशी पूजासुद्धा करणार आहेत. आणि नक्कीच खेड्यागावात कसं असतं की घरोघरी बैल हे जात असतात एकाच्या घरी, आणि ज्यांच्या घरी बैलसुद्धा नसले त्यांच्या घरीसुद्धा ही पूजा नक्कीच होणार आहे. आणि अशा प्रकारे खरोखर शेतकऱ्याचा जो आपला मान वाढवतो. तर हे जे बैल आहेत, सण सुद्धा अगदी जवळ आला आहे. 22 तारखेला पोळा असल्यामुळे खूप बैलांची आता खरेदी सुद्धा करायची आहे. आणि जे त्यांच्या घागरमाळी वगैरे होत्या तर त्यासुद्धा त्यांनी सांगितलं की आता पितांबरीने घासून घ्यायच्या. आधी खूप तयारी अशी आम्हाला या बैलांची पोळ्याची आता करायची आहे. त्यांचा जो साज आहे तो सुद्धा आता काढून ठेवला आहे आणि खूप छान प्रकारे पोळा हा सण साजरा करायचा आहे. आणि शेतकऱ्याचा अगदी मनापासून असा आम्ही हा सण जो साजरा करत असतो पोळा. तर हे बघा मंडळी, किती छान असा साज या बैलांचा आहे. तर गळ्यातील घागरमाळा, पायातील पैंजण आणि त्यांच्या मोहरक्या, काही गोंडे आहेत या ठिकाणी. आणि असं बघणं आमचं या ठिकाणी सुरू होतं. आणि जो उद्या सोमवारचा आमच्या इकडे बाजार आहे तेव्हा खूप छान प्रकारे इकडे जे सामान या बैलांना नसेल तर ते नक्कीच या पोळ्याला आम्ही आणणार आहे. ते बघा, हे जे गळ्यातील त्यांची साखळी आहे तर ती सुद्धा पित्तळची आहे. आणि हे पूर्ण साज या ठिकाणी पितळचा जो साज आहे या बैलांचा, तर तो या पितांबरीने आता घासून सुद्धा काढायचा आहे. आणि खरोखर मोठ्या थाटामाटात इकडे आमच्याकडे बैलपोळा हा सण साजरा केला जातो. आणि हे बघा, घागरमाळांची सुद्धा 4 जोड इकडे आहेत. कारण पहिले बाबा सांगत होते की आपल्याकडे 6 बैल असायचे, कारण नागाटी जी आहे ते पूर्ण बैलानेच या ठिकाणी करावं लागत होती. आणि खरोखर हे राबणारे बैल जे वर्षभर आपल्याकडे जे राबत असतात, त्यामुळे बैलपोळा हा सण आपण साजरा करत असतो. त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खूप थाटामाटात हा सण आपल्याला साजरा करायचा आहे. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आमची खूप छान अशी तयारीसुद्धा चालू आहे. आणि जो बैलपोळ्याचा जो आता व्हिडिओ आहे ते मी तुम्हाला नक्कीच शेअर करणार आहे. आणि हे बघा, खरोखर खूप कष्ट आपल्या शेतात जेव्हा हे बैल करत असतात, तर त्यामुळे शेतकऱ्यांना खूप चांगल्याच प्रकारे या ठिकाणी दिलासा बैलांचा होत असतो. म्हणून आपल्याला शेतकरी मात्र खूप आनंदात आता हा सण या ठिकाणी साजरा करणार आहे. आणि खरोखरच जे 1 वर्षभर आपल्याकडे जे कबाड कष्ट करणारा जो हे बैल आहेत, तर नक्कीच
त्यांचं जे आपले कृतज्ञता जी व्यक्त करायची आहे, तर त्यासाठी हा पूर्वीपासून चालत आलेला जो बैलपोळा हा सण आहे, तर खरोखरच खूप मानाने आणि सन्मानाने या ठिकाणी साजरा करायचा आहे. तर खरोखर जे शेतकऱ्याची शान आणि मान आहे, तर आज ही बैलजोडींचा व्हिडिओ मी आज तुमच्यासमोर शेअर केला आहे. तर नक्कीच माझा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सांगायचा. आणि खरोखरच आता जो 22 तारखेला पोळा येणार आहे, तर तो आमच्या खेड्यागावात कशा पद्धतीने या ठिकाणी साजरा करतात, तर तो व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासमोर शेअर करणार आहे. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.